दाखल झाली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे ही टीम देखील दाखल झाली आहे. जशा 3 ओव्हर संपतील, पहिला डाव संपेल तसं लगेचच कॅप्टन टॉससाठी आपण देखील यायचंय. लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि जननी रामेश्वर गोळेगणी आपल्या देखील विनंती असेल, 3 षटकं संपल्यानंतर लगेचच आपण देखील टॉससाठी यायचं. पहिल्या मॅचला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर सध्याच्या घडीला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवतोय असा नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोडवीचा एक अष्टपैलू खेळाडू विक्रांत, जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले नाही. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर गौरव बिरामणे आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर गणेश शिरावळे. तर या ठिकाणी संदीप धनावडे आणि त्यांच्या समवेत भावेश मोरे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 9:21 झाली आहेत. चला लगेच सुरुवात करा. 16 टीम खेळणार आहेत. 15 मॅचेस टोटल कव्हर करायचे आहेत. पहिली मॅच, पहिला बॉल विक्रांतचा गौरवसाठी अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅटवरती आला नाही आणि मोठा स्ट्रोक देखील तिथून मात्र वंचित ठेवलं गेलं. एक धावाली आणि श्रीगणेशच्या एका धावेने होताना पाहायला मिळालाय. एक धावाली गौरव बिरामणेने सुरुवात केली, एका धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर गणेश शिरावळे आलाय. त्याचे देखील पावसाळ्यातील काही फटके आम्ही पाहिलेत आणि पळून काढायचे. 4 धावा मिळतील लेखीन. 4 गवतामध्ये बॉल जर हरवला 4च धावा मिळतील, याची नोंद घ्या. धावा तुम्ही पळून काढून 4च काढू शकता. गवतामध्ये बॉल गेला आणि भेटला नाही तर 4 धावा तुम्ही पळून पूर्ण करू शकता. 4 धावा मिळतील, याची नोंद घ्या. आता गणेश शिरवलेला माहिती आहे की विक्रांत कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, कारण दोघंही जर पाहिलं तर एका टीम मध्ये पाहायला मिळालेत आणि ज्या वेळेला गणेश शिरवळे किपरची भूमिका बजावतो त्यावेळेला गोलंदाजी करतो विक्रांत, परंतु आता एकमेकांसमोर पायावरती बॉल पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेने शॉट, फाईन लेगला एक धाव तर घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. लेग बाईच्या रूपामध्ये या 2 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धाव फलक 2 ने वधारतोय 3 या आकड्यावरती. 2 बॉल आणि 3 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर घाटकोपरवरून एसके ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालाय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून रोहित तोडीलकर आज संघ देखील नसला तरी देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. गार्ड्स कंपल्सरी आहे, त्याची देखील नोंद घ्या. सेफ्टी तुम्ही यूज करा. बंटी शेलर आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. पुढचा बॉल, बॉल रडार मध्ये आला समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड गणेश शिरावळेच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी झाली. बॉल तर त्या ठिकाणी अडवला गेलाय. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूचे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. समोरची जर पाहिलं तर चौकार घोषित करतायत पंच आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. क्षेत्ररक्षक तो होता, परंतु त्याला हुलकावणी देत प्रयत्न त्याचे चांगले राहिले, परंतु काहीचे प्रयत्न अपुरे पडले. बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि चौकार त्या ठिकाणी वसूल करताना पाहायला मिळतोय गणेश. नाहीये चौकार, म्हणजे एकच धाव मिळेल. 3, ओके, 3 धावा आल्यात. 3 धावांनी धावफलक आणखीन पुढे जाईल. चांगली सुरुवात गणेशच्या माध्यमातून आणि गौरवच्या माध्यमातून, परंतु विक्रांत देखील चांगली गोलंदाजी करतायत. हा बॅकफुटला जाऊन खेळलाय, परंतु मोठा फटका आला नाही. जरूर मात्र तिकडे पॉईंटच्या दिशेने बॉल तटवलाय. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. विक्रांतची गोलंदाजी या पावसाळी हंगामामध्ये चांगल्या पद्धतीची राहायला पाहायला मिळाली आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय. बिग बॅचची स्पर्धा अक्षरशः विक्रांतने गाजवली आणि चांगला खेळ त्याचा याच मैदानामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल गणेश शिरावळेसाठी. हा बॉल आडव्या बॅटने खेळा ऑन साईडला, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल आणि तो देखील केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि 2 धावा. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका साईडला गणेश शिरावळे, त्याच्या जोडीला गौरव बिरामणे, या 2 धावा आल्या तरी जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता
9 या आकड्यावरती जाईल. 9 धावा धाव फलकावरती आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट जो मात्र सर्वांना आवडता खेळ हा क्रिकेट आणि कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपण खेळतो. पोलादपूर तालुका जर पाहिलं तर सध्याच्या घडीला क्रिकेटमय होताना पाहायला मिळाला आहे. मागील 2 ते 3 वर्षामध्ये अख्खा तालुका ज्या तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट जास्तीचे खेळलं जायचं, परंतु आता जर पाहिलं तर गावागावामध्ये मैदानं बनवली गेली. बांधावरची मैदानं आता कमी झालेत पोलादपूरमध्ये, परंतु सर्कलची मैदानं पोलादपूर तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळालेत. आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट स्टेडियम मध्ये देखील पोलादपूरचा खेळाडू आज खेळतोय, ही विशेष बाब आहे. षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 10 धावा, म्हणजे चांगले षटक हाताळले विक्रांतने. चांगली गोलंदाजी. रबर बॉल क्रिकेटवरती 10 धावा देखील देणं म्हणजे एक चांगली गोलंदाजी. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा देखील आता आजच्या दिवसामध्ये चालू आहेत. आणि आपली पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा देखील आपण पाहतोय. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले त्यांच्या माध्यमातून शिवशक्ती चषक. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहायला मिळाली होती याच मैदानामध्ये. या वर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अमर. बॉलर कोण? हर्ष मोरे गोलंदाजी मार्कवरती. जो मात्र दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या रानवडी टीमच्या आणि दुसऱ्या षटकासाठी हर्ष मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. नागेशदादा दरेकर यांचा हा संघ त्यांनी पुरस्कृत नेहमीच या टीमला पाठिंबा आणि त्यांचा सपोर्ट सिस्टम म्हणून देखील नागेशदादा दरेकर यांना पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतो. पहिला बॉल दुसऱ्या षटकाचा. आडव्या बॅटने खेळायचा होता, टोला लागला बॅटच्या वरच्या टोला, परंतु चेंडू समोरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज बॉल वरती गेलाय. केवळ धाव मिळेल ती एक. थांबवले दोन्ही खेळाडूंना. गौरव बिराणोच्या बॅटमधून देखील मोठा फटका आला नाहीये. गणेश शिरवळच्या बॅटमधून देखील मोठा फटका अद्यापही आला नाहीये. आणि दोघांकडून देखील अपेक्षा आहेत मोठा फटका खेळण्याची, क्षमता देखील दोघांकडे आहे, परंतु त्यात त्यांना करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. गौरव बिरामणे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने देखील कित्येक स्पर्धा बॅटिंगच्या जोरावरती संघाला जिंकून दिल्या. गणेश शिरवळे अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने देखील कित्येक स्पर्धा जिंकून दिल्या. हा बॉल खेळपट्टीच्या अगदी बाहेर पिचिंग गेला. बॉल जर पाहिला तर मागे निघून येतोय. थर्डमॅनच्या दिशेने अमर दरेकर स्वतः बॉलवरती पोहोचलेत. 2 धावा आल्यात आणि खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय. वाईट +2 अशा 13 धावा. 14 झाल्या. 2 धावा पळून काढल्यात वाईटची अशा 3. पावसाचं देखील आगमन आणि त्यामध्ये हा खेळ आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल. हा बॉल देखील जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या परात बाहेर. दोन्ही चेंडू जर पाहिलं तर त्या दिशेने त्या टप्प्यावरती पिचिंग केलेत हर्षने आणि पुन्हा एकदा त्याला दंडित केले. दोन्ही समांतर पंचांनी केले. सचिन सावंत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रदीप शिंदे यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल घोषित केलाय. अभद्र स्वरूपाची धाव धाव फलकावरती. ओमकार घाडगे यांचे देखील आगमन व्यासपीठावरती होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॅटन ऑन साईडला पटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून बॉल वरती येईल. एक धाव तर घेतली आणि एका धावेवरती मात्र जर पाहिलं तर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. मोठा फटका अद्यापही पहिल्या षटकात देखील विक्रांत येऊ दिला नाही. या षटकामध्ये हर्ष देखील तेच करतोय. हा फटका आलाय मोठा कव्हरच्या दिशेने. निरंजन दरेकर त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेच्या पलीकडे. या स्पर्धेतील पहिला षटकार गणेश शिरवळेच्या नावावरती. 6 धावा मात्र गणेश शिरवळे जास्त काळ त्याला शांत ठेवू शकणार नाहीये, त्यासाठी ओळखला जातो. चांगला फटका बॅकफुटला गेला आणि एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी निरंजन दरेकर होता, तिकडे फटका खेळला. 6 धावा वसूल केल्या. या 6 धावांनी धावफलक अगदी पुढे गेला. 22 या आकड्यावरती धावा येणं आवश्यक आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. आणखीन एक त्याच दिशेने. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत 2 त्या ठिकाणी, परंतु पोहोचू शकले नाहीये. टप्पा पडलाय. तिकडे एक धाव घेतली. दुसरीचा देखील प्रयत्न. चांगली फिल्डिंग निरंजन दरेकरची. 2 धावा आल्या. दुहेरीने धावफलक पुढे गेला.
जास्तीच्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील कारण 3 षटकांची मॅच आहे आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीच्या आणि रबर बॉल मध्ये स्पेशली तुम्हाला जास्ती धावा कुटाव्या लागतात कारण हे रबर बॉलचं क्रिकेट काही सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल, कोणता गोलंदाज चमकेल, कोणता फलंदाज चमकेल. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु पायावरती चेंडू ब्रश झालाय. लेग बायच्या रूपामध्ये एक धावपंच घोषित करतायत. एकेरीच्या मदतीने धावफलक आणखी एका धावेने पुढे जाईल 25 या आकड्यावरती. एक षटकार जरूर ठोकलाय गणेश शिरावळेने परंतु पुढील शेवट अजून एक षटक बाकी आहे. ही 3 षटकांची मॅच आहे कारण दोन्ही संघ लेट आले आहेत त्यामुळे असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना 3-3 ओव्हरची मॅच पहिली खेळवली आहे. दुसऱ्या मॅच म्हणजे सर्व मॅचेस अशी असोसिएशनने घोषणा केली की सर्व मॅचेस 3-3 ओव्हरच्या होतील याची नोंद घ्या. हा बॉल देखील ऑन साईडला खेळत होता. हा बॉल देखील पायावरती ब्रश झाला. चांगली गोलंदाजी करतोय हर्ष आणि षटक संपलंय. एक धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती 13च्या सरासरीनं 26 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 26. एक षटकार जरूर ठोकलाय परंतु अजूनही एक षटक बाकी आहे. एक 35-40 धावा देखील बनवल्या तर सन्मानपूर्वक धावसंख्या नक्कीच म्हटली जाईल. जीटीसी वाहिनीवरती सुशील पाटील यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू कारण सुशील पाटील यांना ज्या वेळेला ओमकार घाडगे मिळाले त्यावेळेला हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध होऊ लागलं आणि तिथून हे मैदान बऱ्याच स्पर्धा रबर बॉलच्या या मैदानामध्ये गेल्या वर्षी देखील झाल्या, या वर्षी देखील होत आहेत. बिग बॅशची नाईटची स्पर्धा देखील या मैदानामध्ये 2 वेळा पार पडली आणि अनेक स्पर्धा सोलापूर तालुक्याच्या होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर नेम साहिल. साहिल आलाय शेवटचं षटक घेऊन. गोळेगणी आणि करंजे आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. बॉल मात्र जर पाहिला तर फाइंडेकच्या दिशेने एक धाव मिळेल. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे विराट 11 या नावाने या विराट कोळसकर यांनी पुरस्कृत केलाय. अर्थातच शैलेदादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ लंगोटी मित्र मंडळ करंजे हा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर जननी रामेश्वर कोळेगणी नागेदादा दादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळेल. इनसाइड आउट आणखी एक पॉईंटच्या दिशेने बॉल जाईल. केवळ एक धाव मिळेल. या षटकामध्ये देखील मोठा फटका येत नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 29 धावा धावफलकावरती. प्रत्येक संघाच्या पाठीमागे एक तरी पाठीराखा असतो आणि सपोर्ट करणारा देखील असतो आणि या प्रत्येक या गावाच्या मागे आहे. प्रत्येक जण आपल्या गावासाठी नेहमीच काही ना काहीतरी चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकच षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत गणेशच्या बॅटमधून. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. 31. याच धावसंख्येने जर स्कोर कार्ड चालू राहिला तर 37 धावापर्यंत पोहोचू शकतो संघ विठ्ठल रुक्मिणी रानवडी 12.40च्या सरासरीने धावफलक चालू आहे. परंतु धावगती वाढवावी लागेल. फटका खेळलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये परंतु क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफ मध्ये गोलंदाज स्वतः साहिल पोचला. प्रयत्न चांगले केले होते. हे पावसाळी क्रिकेट आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. धावफलक जर पाहिला तर 1ने वधारतोय. 33 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मांडेवरांचं आगमन या ठिकाणी होते. संपूर्ण गोवेलेकर ग्रामस्थ गोवेले ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत. आज या टायगरच्या डोंबिवलीच्या टायगर मैदानामध्ये संपूर्ण गोवेलेकरांचं गोवेले ग्रामस्थांचं आगमन होतोय. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सन्माननीय शिवाजी गोविंद अहिरे साहेब उपस्थित झालेत. आपलं हार्दिक असं स्वागत. तसेच जर पाहिलं तर राजेश जाधव साहेब यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. नामदेव शेठ अहिरे आपलं देखील हार्दिक असं स्वागत. तसेच त्यांच्या समवेत बाळकृष्ण महाराज अहिरे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवरांचं आणि ग्रामस्थांचं
या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तर गणेश शिरवळे बाद होत आहेत. पहिला धक्का बसलाय विठ्ठल रुक्मिणी रानवडी टीमला. गणेश शिरवळच्या रूपामध्ये धावा त्यांनी बनवल्या, प्रयत्न चांगले केले, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला, परंतु तो बाद झालाय. फलकावरती जर पाहिलं तर 33 धावा आहेत आणि शेवटचा बॉल बाकी आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अंचित उतेकर जो मात्र जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 33 धावा फलकावरती आहेत. हुक केलाय ऑन साइडला, चांगला फटका. अंचित उतेकर आला आणि त्याने पाठवलं बॉलला सीमारेच्या पलीकडे. या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि 6 धावांनी धावफलक जर पाहिलं तर 39 वरती पोहोचलाय आणि सन्मानपूर्वक धावसंख्या 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल ती म्हणजे नागेदादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन टीमला या धावांचा पाठला कशा पद्धतीने पार पडेल. या 18 बॉल मध्ये बॅटिंग लाईन तर चांगली आहे नागेदादा दरेकर यांच्याकडे, परंतु गोलंदाजी देखील रानवडी टीमकडे त्याच पद्धतीची आहे. परंतु हा सामना चांगला होईल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल. चला टॉस साठी यायचे. मी विनंती करेन लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि त्यांच्या विरोधात जननी रामेश्वर गोळेगणी टीमचे कर्णधार. आपण या व्यासपीठाच्या समोर अगदी टॉस केला जाईल. जोपंदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ जननी रामेश्वर गोळेगणी, तर लंगोटी मित्रमंडळ करंजे शैलीदादा कोळसकर, विराट कोळसकर या नावाने पुरस्कृत केलेला संघ. अशी नेक्स्ट मॅच होईल. चला या कॅप्टन टॉस साठी वैभव आलाय. वैभव या ठिकाणी टॉस साठी आलाय. मी लंगोटी मित्रमंडळ करंजे ओमकार या टॉस साठी लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नामदेव शेठ अहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या टॉस साठी लंगोटी मित्रमंडळ करंजे कॅप्टन या कर्णधार चेंज झालाय अगदी व्यासपीठाच्या समोर. नामदेव शेठ अहिरे या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय नामदेव शेठ अहिरे यांच्या शुभ हस्ते आणि गणेश केसरकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. समालोचक म्हणून भूमिका पार पाडतायत. असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत. गणेश केसरकर ओव्हरऑल भूमिका पार पाडत असतात. आहे तिकडे बॉल आहे, अंपायर देतील. टॉस जिंकलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी जननी रामेश्वर गोळेगणी ही टीम पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. पहिले सामने 4 ओव्हर आणि सेकंड राऊंडचे सामने 3 ओव्हरचे असतील. तर व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर संदीप धनावडे त्यांच्या समवेत जर पाहिलं तर भावेश भावेश मोरे, नामदेवदादा अहिरे, शिवाजी गोविंद अहिरे साहेब, बाळकृष्ण महाराज अहिरे हे व्यासपीठावरती त्यांनी त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले तसेच राजेश जाधव हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बॅटिंग साठी पाठवा बॅट्समन. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. नागेदादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन कोंडवी या टीमला. चला बॅट्समन नागेदादा दरेकर आपले बॅट्समन
तेजस आणि विक्रांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. तेजस आणि विक्रांत सलामीची जोडी मैदानात दाखल होते. 40 धावांचा पाठलाग करायचा, 18 बॉलांनी 40 धावा त्या मात्र बनवायच्या आहेत नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी टीमला. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी विक्रांत याच्याकडे अनुभव आहे, क्षमता आहे. रबर बॉल क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं पाहिजे त्याचं अर्धशतक देखील या हंगामामध्ये पाहायला मिळालंय ओपन गटामधून खेळत असताना. आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याला माहिती आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची, कशा प्रकारे बॉल बॅटीवरती घ्यायचे, त्यासाठी तो मैदानात दाखल झालाय. स्ट्राईक एंडला तो विक्रांत असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला तेजस असेल. गोलंदाजी मार्कवरती यश साने पहिलं षटक घेऊन 18 बॉल 40 ची आवश्यकता पहिली मॅच. चला थोडीशी स्पीडअप घ्यायची. सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेमध्ये षटक पूर्ण करा. कारण 15 मॅच कव्हर करायच्या पहिलीच मॅच चालू आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ओव्हर पिच होता. लॉंग ऑफ मध्ये फटका खेळायचे रक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न आणि करावाच लागेल. दुसरी धाव देखील केली आहे. 2 धावांनी श्री गणेशा होतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. या दुहेरीच्या मदतीने संघाचं खातं खोलतोय विक्रांत. विक्रांतकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते खेळावे लागतील त्याला. आनंद सुर्वे मात्र थोडेसे लेट पोहोचलेत. त्याचा फटका संघाला बसेल का पाहावं लागेल. हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील बॉल किती लांब जाईल आणि गेलाय लांब हो. चांगला फटका विक्रांतच्या बॅट मधून षटकार. ही खासियत ही क्षमता आहे या खेळाडूची आणि प्रत्येक वेळेला रबर बॉल क्रिकेट त्याने चांगल्या पद्धतीने खेळलंय. पनवेलला देखील स्पर्धा होती. पोलादपूर हा संघ त्या ठिकाणी उतरला होता. त्यावेळेला गोलंदाजी देखील विक्रांतने चांगली केली होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याने केली होती. आणि सध्याच्या घडीला तो चांगल्या फॉर्मामध्ये देखील आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा देखील याच मैदानामध्ये त्याने बिग बॅशला गाजवली होती. आणि संघाला बक्षीस फेरीमध्ये घेऊन जाण्यामध्ये त्याचा मोठा मोठा हातखंडा देखील होता. आणि तोच बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. 8 धावा फलकावरती. पुढचा बॉल यश सानेवरती आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती 2 धावा त्याच्यानंतर षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सरळ बॅटने धावा येत होत्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॅट उलटी फिरवली आणि धाव मात्र मिळाली नाही. डॉट बॉल आलाय. 8 वरती धावफलक. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी विक्रांतला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं आवश्यक आहे. खेळपट्टीवरती उभं राहणं आवश्यक आहे. हा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बराच भारी पिचिंग केलाय. आता मात्र यश स्थानेवरती दडपण पाहायला मिळते. वाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती धावफलक एकीने वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 9व्या आकड्यावरती. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. हा कमी गतीने टाकलेला बॉल होता. लेग ब्रेक पाहायला मिळाला. तिकडे मात्र एकेरी दुसरीचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव. रिव्ह्यू कुठल्याही टीमला नाहीये याची नोंद घ्या. फक्त अंपायरने घेतलाय तो अंपायर. ओके. रिव्ह्यू कुठल्याही टीमला नाहीये. अंपायरने घेतलाय तो आम्ही बघतोय. त्याच्यानंतर सांगतोय प्रत्येक टीम रिव्ह्यू कुठल्याही टीमला नाहीये. तेच चेक करतोय.
बॉल लागला होता परंतु फलंदाज पोहोचलेला होता. हे दोन्ही गोष्टी पाहिल्या. एकच धाव मिळाली. 10 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 13-14च्या सरासरीने धावफलक तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या धावा येणं आवश्यक आहे. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. 10 धावा धावफलकावरती आहे. 40चा पाठलाग चालू आहे. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी ही टीम 40 धावांचा पाठलाग करते. हा बॉल देखील जर पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांनी सांगितले की हा बॉल देखील वाईड आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज यशला 11 धावांवरती धावफलक. अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. यश मात्र कमी गतीने गोलंदाजी करतोय आणि हे पावसाळ्या क्रिकेटमध्ये तुम्हाला करावं लागतं. ज्या जोरात जर चेंडू टाकला तर मोठा फटका येऊ शकतो, परंतु कमी गतीने टाकलेले चेंडू ते मात्र तुम्हाला वाचवू शकतात. हा बॉल देखील लेग ब्रेक फिरवलाय. समोरून हा बॉल टॉस झाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेला. डॉट बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि प्रत्येक गोलंदाज तेच पाहत असतो. कशा पद्धतीने बॉल डॉट आले पाहिजेत. हा हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि बॉल टॉस देखील झाला तेवढाच. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती हा बॉल देखील हलकासा लेग ब्रेक आणि तेजसचा मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. दोन्ही बॉल जर पाहिले तर त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावरती टाकले. कुठल्याही स्पॉट वरतून चेंडू फिरवले आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या बॉलवरती जर विक्रांत जर असता तर 2 मोठे फटके खेळू शकला असता, कारण त्याला माहिती कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय यश. आणि परंतु तेजस देखील त्याच पद्धतीचा फलंदाज आहे, परंतु त्याच्या बॅटवरती बॉल येत नाहीये. 2 बॉल डॉट आलेत. धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती. अजूनही जर पाहिलं तर 40 धावांचा पाठलाग करते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 29 ची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गौरव बिनामने गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन 12 बॉल 29 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा. 12 बॉल 29 रनाची आवश्यकता. विजयासाठी शिवशक्ती चषक आपण पाहतोय. पहिली मॅच आपल्या समोर रंगते. 12 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावा बनवायच्या आहेत. विक्रांतमध्ये एक क्षमता आहे, तो एका षटकामध्ये देखील बनवू शकतो. त्याची विकेट इम्पॉर्टंट आहे. त्याची विकेट महत्वाची आहे. मोठे फटके त्याला देखील खेळावे लागतील, परंतु गौरव हा देखील काही कमी नाहीये. हा बॉल समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिकडे फिल्डिंग झाली. एक धाव तर घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 धावा. मॅच मध्ये चुरस आहे. मॅच मध्ये जर पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगू शकते. विक्रांत जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी टीम म्हणत असेल किंवा आम्ही ह्या धावांचा पाठलाग करू शकतो. 11 बॉल आणि 27 ची आवश्यकता. 11 बॉल 27 ची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके खेळले तर मॅच मध्ये नागेदादा दरेकर हा संघ कमबॅक करू शकतो. फुलटॉस बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक अंचित त्या ठिकाणी होता. बॉलवरती देखील आलाय. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 10 बॉल 25 ची आवश्यकता. शुभम देखील आपण पाहतोय या संघाला नेहमीच पाठिंबा असतो शुभमचा देखील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक हंगामाला शुभम यांचा मोठा हातखंडा असतो की जर्सी आपल्या टीमला कशा पद्धतीने पुरस्कृत केली पाहिजे ते मात्र शुभम नेहमीच पाहत असतात. टेनिस बॉल असू देत, रबर बॉल असू देत. हा चेंडू जर पाहिला तर समोरच्या दिशेने फटका खेळा. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि करावा लागेल. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. आणि शुभम हे देखील नेहमी सांगतात की माझ्या टीमचं नाव विठ्ठल रुक्मिणी रानवडी आणि त्याच्या पुढे देखील लावायचं. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी. धावसंख्या जर पाहिली तर 17 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 23 ची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते 9 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. त्या तीनही बॉलवरती दुहेरी धावा अर्जित केल्यात विक्रांतने. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे विक्रांत. एक षटकार तर त्याने ठोकलाय, परंतु पुढील मॅच देखील त्याला घेऊन जायची आपल्या टीमसाठी. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउंस सीमारेच्या पलीकडे. या बॉलवरती धावा मिळतील 4. येईला चौकार. आता 19 आवश्यकता. 8 बॉल 19 हे समीकरण आले. नेक्स्ट मॅच लंगोटी मित्र मंडळ करंजे टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय.
गोळेगणी टीमला तुकाराम माहिरे यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. काल संपूर्ण मैदानामध्ये दिवसभर होते, पाऊस होता तरी संपूर्ण मैदान बॅनरबाजी संपूर्ण केली, झेंडे लावले आणि आम्हाला 5 वाजता कॉल केला. संपूर्ण झालंय व्यवस्था आणि सकाळी देखील संपूर्ण गोवेलेकर 6 वाजता मैदानात दाखल झालेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. इनसाइड आउट चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये, बॉल मात्र निघून जाईल सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती धावा मिळतील देखील. 4-4 आणि चौकार. मॅच मध्ये कमबॅक केलंय विक्रांत, जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे. निरंजन देखील म्हणत असेल विक्रांत संपूर्ण मॅच आपल्या टीमच्या बाजूने घेऊन जा आणि तेच करतोय विक्रांत. धावसंख्या 25 वरती 15ची आवश्यकता. बॉल बाकी आहेत ते 7 आणि विक्रांतच्या बॅट मधून हे सर्व रन आले. एकही रन मात्र तेजसने बनवला. त्यांनी बॉल फेस केले परंतु त्याच्या बॅट मधून तेजसच्या रन आले नाही. 2 बॉल त्यांनी फेस केले होते परंतु सगळे बॉल फेस केले ते विक्रांतने आणि त्याच्या बॅट मधून त्या धावा आल्यात. 15ची आवश्यकता आहे. 7 बॉल 15. 7 चेंडू आणि 15ची आवश्यकता. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी टीम देखील मॅच सोडणार नाहीये. हा फटका चांगला बॅकफुटला जाऊन खेळाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल आणि या बॉल वरती धावा मात्र मिळतील. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत. पंच त्यांना विचारून निर्णय कळवतील की हा बॉल किती धावांसाठी. तर 4 धावांसाठी सीमारेषा पलीकडे जातोय. आता 6 बॉल बाकी आहेत शेवटचे आणि 11ची आवश्यकता. हे षटक विक्रांतने संपूर्णपणे खेळून काढलं. पहिल्या 3 बॉल तिन्ही बॉलवरती चौकार घेतले. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा आल्या. 6 बॉल 11ची आवश्यकता. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय जाधव. 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे विजयासाठी. कोण जिंकणार ही मॅच. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील जर पाहिलं तर घागरकोणच्या स्पर्धेपासून फॉर्मात आलाय. बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये देखील अमर दरेकर यांचा संघ देखील पाहायला मिळाला होता. नागेशदादा दरेकर यांचा संघ देखील आणि दोन्ही टीम बक्षीस फेरीमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. मागील ढवळी विभागाची स्पर्धा होती त्यामध्ये गोवेलेकरांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि कित्येक स्पर्धा गोवेले टीमने देखील जिंकल्यात आणि त्याची बॅनरबाजी आमच्या व्यासपीठावरती देखील केली आहे. हा बॉल देखील जर पाहिला तर कव्हरच्या दिशेने खेळाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव परंतु विक्रांतकडे स्ट्राईक आली. तेजसने त्याचं काम केलंय. स्ट्राईक वरती आणलंय विक्रांतला. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी टीम देखील मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. कारण गणेश शिरवळे हा देखील एक मास्टर माइंड त्यांच्या टीमकडे आहे आणि अक्षय हा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. 5 बॉल 10 धावांची आवश्यकता. परंतु या हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची ते विक्रांतने दाखवून दिले. 5 बॉल 10ची आवश्यकता. हा फटका आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय खणखणीत षटकार. 4ची आवश्यकता आता केवळ 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4ची आवश्यकता. मॅच जर पाहिले तर नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी ही टीम जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. परंतु इथून कमबॅक करण्याची संधी अक्षयकडे देखील आहे. हा फटका समोरला सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑफ मध्ये आणि मॅच फिनिश केली आहे. विक्रांत याच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि मॅच फिनिश केली आहे. मॅच जिंकून दिली आपल्या टीमला आणि संपूर्ण धावा एक धाव फक्त तेजसच्या बॅट मधून आली. बाकीच्या संपूर्ण धावा 40 पैकी एक्स्ट्राच्या रूपात देखील धावा आल्या परंतु बाकीच्या धावा या विक्रांत एकटेच्या आहेत आणि पहिलं षटक देखील त्याने हाताळलं होतं. केवळ 10 धावा दिल्या होत्या आणि बॅटिंग देखील केली आणि तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आपले स्वयंसेवक आपले जे बॉल जात आहेत म्हणजे अनंत सुर्वेला नेक्स्ट मॅच खेळायला मिळेल. त्याला नाश्त्याची देखील सोय केली आहे. जे खेळाडू संघ असतील आपण नाश्ता देखील करू शकता. मॅच जिंकली नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी या टीमने आणि या विजयाचा शिल्पकार ठरलाय विक्रांत या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
भिवा बाबा आहिरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देव्या. भिवा बाबा आहिरे आपल्याला विनंती आहे. एक उत्कृष्ट अशी छोटीशी बॅट, ट्रॉफ्या तर सगळे देतात, परंतु ही एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोवेलीकरांनी केलाय आणि भिवा बाबा आहिरे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच विक्रांत या आपल्याला पहिल्या मॅच मध्ये हा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. आणि लंगोटी मित्र मंडळ करंजे टीम आपण चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंगसाठी आमंत्रित केले जननी रामेश्वर गोळेगणी या टीमला. एका साईडला सोपानदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका साईडला विक्रांत या विक्रांत, एका साईडला शैलेशदादा कोळसकर अर्थात विराट 11 हा संघ आपण पाहतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. जे संघ सहभागी झाले त्यांना देखील सन्मान चिन्ह आहे. सहभागी झालेल्या टीमला चला या. विक्रांत या. समोर या, कॅमेऱ्याच्या समोर या विक्रांत. हा, मॅन ऑफ द मॅच विक्रांत या. आणि रानवडी टीम आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आवाज ऐकाल या पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक खेळूला जोश येतोय सध्याच्या घडीला. हवा हवासा वाटणारा पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचा सुमधुर आवाज गणेश केसरकर यांचा आवाज ऐकाल. धन्यवाद. रानवडी टीम विठ्ठल रुक्मिणी रानवडी या आपल्याला सन्मानित केले जाते. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपला देखील एक ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय. या. तर लंगोटी मित्रमंडळ करंजे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. रानवडी कर्णधार आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रानवडी शुभम. रानवडी कर्णधार आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शुभम. पप्पूबू आहिरे यांच्या शुभ हस्ते युवा कीर्तनकार बाळकृष्ण महाराज अहिरे यांच्या शुभ हस्ते तिथे सन्मान केला जातोय रानवडी संघाचा. रानवडी या किरण या. करण दोन्ही संघाने आपले 12th मॅन म्हणजे 12 प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. जननी रामेश्वर गोळेगणी आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे. लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा सामना असेल आणि आमंत्रित केलंय जननी रामेश्वर गोळेगणी संघाचा. गोळेगणी संघाचे सलामीची जोडी वैभव आणि संकेत मोरे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. वैभव आणि संकेत. वैभव कर्णधार आहे संघाचा आणि त्याच्या साथीला आहे संकेत मोरे. सोपानदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. तर लंगोटी मित्रमंडळ करंजे विराट 11 यांनी शैलेशदा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेळे आयोजित शिवशक्ती चषक पर्व दुसरे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आपण पाहतोय. पावसाला रबर बॉलची स्पर्धा गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. राजा घाडगे संदेश कर्नाळे यांच्या कर्णधार पदाखाली ही